पट्ट्या असतात ना त्या बँड झाल्यात. त्या आता काम करतो आहे आम्ही इज्जतमध्ये काम चालू आहे. दोनों हाथ से पकड़. सो देखते हैं अभी कैसे काम होता है और कैसे इधर से निकलते हैं. सो नमस्कार मंडळी, आता आपण रूममधून बाहेर पडलो आणि निघायची वेळ आहे. सो या हॉटेलमध्ये होतो आपण, पंकज रेस्टॉरंट अँड लॉजिंग. मस्तपैकी रूम होता, छान झोप लागली. सो असा काय आपला अल्तमास रेडी आहे. स्टैंड हटा, पैर में लगेगा. ये उतरेगी नहीं अभी. सो सुप्रभात मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मोटो ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं. मी दर्शन दुले आणि आपल्या चॅनलचं नाव आहे द इंडिया MS46 रायडर. इथून आपल्या पुन्हा 350 किलोमीटरला च्या प्रवासाला सुरुवात होते. सुप्रभात. पहिला एपिसोड जर तुम्ही पाहिला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कसा होता. आणि दुसरा एपिसोडही आपला पूर्ण बघा तुम्ही, मजा येणार आहे. धमाल सिरीज होणार आहे एकदम. 5 ते 6 एपिसोड असणार आहेत. पंढरपूर 120, विजापूर 152, सोलापूर 152, बेलगाव 210. पूर्ण नाही वाचता आलं मला. रात्री सीन असा झाला की आम्हाला इथे हॉटेलच सापडत नव्हता. आणि इथे जवळजवळ त्या आता पंकज हॉटेलवाल्यांनी सांगितलं की 80 ते 90 हॉटेल आहेत. असा सीन असतो. म्हणून जर तुम्ही डिस्टन्स कवर करायच्या हेतूने जर राईड करताय तर त्याआधी तुमच्या स्टेचा विचार करा. मंडळी, आपण विटा क्रॉस करून पुढे आलेलो आहे. हेल्मेटमध्ये मॉइश्चर जमा होतो आहे कारण हेल्मेट आपला ओला आहे आतून. पॅडिंग ओली झाली आहे काल त्याची. सो आज जेवढा शक्यतो होईल तेवढा मोठा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेल, पण असा वाटत नाही की पाऊस साथ देईल म्हणून. वातावरण आजही गडबड वाटते. काल आम्ही सातारा सोडल्यानंतर जो पाऊस लागला ना आम्हाला, जवळजवळ 115 ते 20 किलोमीटरचा डिस्टन्स होता विटा येईपर्यंत. मी कन्फ्यूज होते. आता सध्या पण मी नाव वाचलं, विटानगर परिषद का वाटानगर परिषद, काहीतरी काय समजत नाही बाबा. असं कुठं असतं का? मोठं ब्लॉगर असे नसतात. आपले स्टोरी ऑन व्हील्सचे मालक बघा, परेश दादा, एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट माहिती, प्रॉपर माहिती देतात. आपण काय बाबा, अहो काय रस्ता आहे मस्त एकदम, कंट्री साईड, सुपर. अशा रस्त्यांवर आहे ना गाडी चालवायला पण मजा येते. जास्त ट्रॉफिक नसते, पण फक्त एवढंच की तुम्ही इथे स्पीडने नाही घेऊ शकत. मध्ये खड्डे असतात जरा. आजूबाजूने मस्त झाडी आहे. समोर बघा पवन चक्की दिसते का? अशा कंट्री साईड रोडला आहे ना गाडी चालवायला फार मजा येते, कारण दोन्ही साईडून झाडं अशी वाकलेली असतात मधोमध. मस्त छान वाटतं एकदम. ती फीलच वेगळी असते. हायवेपेक्षा कंट्री साईड रोडला फार मजा येते गाडी चालवायला. जर तुम्ही कोकणात जाल ना तर तळ कोकणामध्ये जा. तळ कोकणामध्ये म्हणजे तारकर्ली साईडला वगैरे इतकं छान रस्ते आहेत ना. मागच्या वर्षी मी गेलो होतो, नवीनच रस्त्यांची कामं झाली होते. सुपर रस्ते झाले होते एकदम गावागावात पण जे छोटे सिंगल लेनचे रस्ते आहेत ना, छान रस्ते आहेत. आणि त्यात जी वाईब येते ना ती वेगळीच असते एकदम. पण अशा रस्त्यांवर बाईक चालवताना नेहमी लक्ष ठेवा, कधीही कुठूनही कोणीही येऊ शकतं. समजा जर जंगलातला रस्ता आहे तर प्राणी वगैरे कोणी येऊ शकतं. हे बघा किती मोठी आहे.
तिचा आवाजच येतो इथपर्यंत. कॅमेरामध्ये येत नसेल तो आवाज. दोन्ही साईडला आहेत माझ्या त्या, लेफ्ट साईडला पण आहेत, राईट साईडला पण आहेत. हे बघा, जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं, काम करून आपण आपला छंद जोपासला ना तर फार छान असतं. हलका हलका पाऊस थेंब थेंब पडतोय इकडे पण. देवा, आज तरी पाऊस नको लागून देऊ रे बाबा, कारण पाऊस लागला ना तर गाडी चालवणं फार अवघड होऊन जातं. जिथे तुम्ही 50 किलोमीटर अर्ध्या तासात कवर करणार तिथे तुम्ही 1 तास लागून जातो, डबलचा टाईम जातो. आणि त्यामुळे काल आम्हाला स्टे शोधण्यात फार त्रास झाला या गोष्टीमुळे. भर पावसात आम्ही दोघेजणं गाड्या घेऊन इकडून तिकडे तिकडून इकडे असं फिरत होतो. आणि अल्तमासचा सीन असा आहे की तो भाई विचारायला जात नाही, सो मलाच जावं लागतं. त्याचं म्हणजे असं आहे, ते म्हणतात ना एक इंट्रोवर्ट, बोलला तर खूप बोलायचं, नाहीतर कोणाशी नाही बोलायचं, आपल्यात मस्त राहायचं. सो दॅट काइंड ऑफ पीपल, अशा लोकांना कोणाच्या तरी साथची गरज असते नेहमीच. सो इकडे ना सीन असा आहे की पाऊस कालपासून जो लागला आहे तो काय थांबायचं नाव घेत नाही. आणि आता पण थांबला आहे तर आभाळ पूर्ण भरलेला आहे. आशा आहे की पाऊस येणार नाही, कारण पाऊस आला तर आमचं किलोमीटर खूप कमी मागे पडतं. आणि पाऊस आल्यावर आजूबाजूला तुम्ही बघत असाल माझ्या पूर्ण शेती आहे इकडे. शेती जास्त प्रमाणात होते, आय थिंक साताराच्या पुढेच पकडा म्हणजे. सो विषय असा आहे का इकडे ट्रॅक्टर वगैरे जास्त चालतात आणि त्या ट्रॅक्टरमध्ये जी शेतातून निघाल्यानंतर माती फसलेली असते ती माती आहे ना रस्त्यावर पडते, रोडवर पडल्यानंतर जेव्हा ती पाणी पडतो त्याच्यावर, पाणी पडलं का मग ती पूर्ण चिकट होऊन जाते. त्यामुळे बाईक चालवताना ते एवढं केअरफुली चालवायला लागते. जिथे कुठे माती पडलेली दिसेल तिथे एकदम स्लो करावं लागते. मग जो स्पीड मेंटेन ठेवलेला असतो तो कमी होऊन जातो. आपला जो मोबाईल होल्डर आहे प्रोटेपरचा, त्याचे जे सडल्स आहेत ना त्याच्यावर व्हायब्रेट होऊन ओपन होतो आहे. काय माहीत खराब झाला की काय, पण हरकत नाही आता, कारण मोठ्या राईडला आपल्याला गरज नाही. आपली टँक बॅग आहे, सो टँक बॅगमध्ये मॅप मॅनेज होतो. हलका हलका पाऊस असला तरी काय फरक पडत नाही. पण काल ती माझी टँक बॅग पण ओली झाली, कारण जे टँक बॅगचं कवर आहे ना एवढं थर्ड क्लास आहे, त्याला वरून अशी शिलाई आहे, त्या शिलाईमधून त्यात पाणी गेलं आणि आतल्या माझ्या सगळ्या वस्तू भिजल्या होत्या. गोप्रोचा माउंट वगैरे होते, चार्जर होते, काही केबल आहेत, त्यानंतर बिस्किट्स वगैरे ठेवले होते, थोडेसे स्नॅक्स होते आणखी, त्यात सगळं भिजून गेलं होतं. बी केअरफुल. सध्या रस्त्यावर लक्ष देऊ दे. अल्तमास पण तिथे थांबलाय समोर. मस्त असं हिरवलीने सर्व पसरलंय. काय कर रहा है? थोडासा गाडीवरून खाली उतरतो, रिलॅक्स होतो. ए बापरे, अरे बापरे. हळूहळू नाकातून पाणी वाहते, कारण एकदम थंड हवा आहे. जॅकेटचे पूर्ण व्हेंटिलेशन बंद केलेत. बट अशी काय आपली सखू आहे, तिचं नाव आपलं पहिला ग्रीन वुल्फ होतं, पण आता मी तिला सखू बोलतो, कारण लास्ट इयर डिसेंबरमध्ये माझी जी ब्लाइंड डॉग होती ती एक्सपायर झाली. सो त्यामुळे मी तिचं नाव हिला देऊन टाकलं, कारण तिची काहीतरी आठवण माझ्यासोबत मला पाहिजे. आणि किती काही झालं तरी मी ही माझी बाईक कधीच सोडणार नाही. ही बंद पडली आहे वाटतं, फिरत नाही, कारण बाकीच्या फिरतायत. बहुतेक तिची ग्रेसिंग नसेल झाली, यांची ग्रेसिंग झालेली आहे. जस्ट जोकचा पार्ट.
बाकी काय नाही, त्याचा काय ग्रीसिंगचा विषय आला, पण ॲटलिस्ट काहीतरी असणार आहे त्यात. तर असं फिरणार नाही. सकाळी 9:30 वाजता जांभळं सुटल्यात म्हणजे काय. हे बघा समोर अजून एक, हिची पण ग्रीसिंग झालेली नाही. सो कोणी जर व्हिडिओ बघत असतील आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊ इच्छित असतील तर प्लीज कॉन्टॅक्ट करा द इंडिया MS 46 रायडर. आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू. याची ग्रेसिंग करायची आहे, मागे एक त्याची ग्रेसिंग करायची आहे. सो त्या चालल्या पाहिजेत व्यवस्थित याच्यासाठी. सो इथून माझ्या लेफ्टला आहे सोलापूर आणि राईटला आहे सांगली. आम्ही जाणार आहेत सरळ. एक मिनटं, साईनबोर्ड आलेला आहे पुढे, आपण बघू कुठे जायचं आहे. जत, विजापूर, हुबली, कलबुर्गी, बागलकोट, बेंगलूर. सो आता सध्या आम्ही आहे जात रोडला. आपला भाई आहे सोबत, त्याच्यावर खास लक्ष द्यायला लागतं. जर आपल्या सोबत आहे, सोबत म्हणजे तो माझ्यासोबत आहे, मी त्याच्यासोबत आहे, असं काही नाही का मी त्याला घेऊन आलेलो आहे. पण एकमेकांनी दुसऱ्याची काळजी घेणं चांगलं आहे. सो मंडळी, असं काय काम चालू आहे या पागलच्या गाडीचं. याने रिक्षाला ठोकली होती मागून. सो ते जेरी कॅन झाली आहे बँड, आणि त्याच्या गाडचं जे पट्ट्या असतात ना त्या बँड झाल्यात. ते आता काम करतो आहे आम्ही इज्जतमध्ये काम चालू आहे. दोनों हाथ से पकड़. सो देखते हैं अभी कैसे काम होता है और कैसे इधर से निकलते हैं. अजून दुनियाभरचं अंतर आमचं बाकी आहे. 275. आता हंपीला चाललोय. नाही रे, काल 150 किलोमीटर पावसात गाडी चालवली आम्ही साताऱ्याच्या इथे. कॅमेरा आहे तो, यूट्यूबला व्हिडिओ टाकतात ना त्याच्यासाठी. आता चालला काय हंपीला चाललोय. मी रायगडचा आहे. मला काय वाटतं, थांब 1 मिनिट थांब. हां हे बघ, तू इकडे बेंड कर. हे आहे ना, इकडे बेंड कर. एक मिनिट, अजून एक पाय जरा हात काढा. खाली टाकावं, ही ते कॉप आहे वर. हां पूर्ण आलं. फक्त आता हे थोडं आत बंद करायला लागेल. नाही मग हा स्क्रू लागणार नाही ना, ते आत बेंड करायला लागेल. ओके डन, खुश. हाँ वाइसर नहीं, वैसे ही लगा देंगे अभी. हो गया. चल बाबा, धन्यवाद. सो आता रस्त्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कारण 273 बाकी आहे आणि आमचा भरपूर टाइमपास चालला आहे. टाइमपास करून जमणार नाही. तर मंडळी, इथून विजयपुरा पोलीस हद्द चालू झाली. आता इथून सगळ्या पाट्या तुम्हाला कानडी भाषेत बघायला भेटतील. मला असं वाटतं इथून जवळजवळ आपली महाराष्ट्र बॉर्डर एंड होत असेल. पण ऑफिशियली अनाऊन्स करायला खूप आनंद होतो की 2 वेळा आपली बाईक आपल्या महाराष्ट्र स्टेटमधून बाहेर आली आहे. सोडल्यानंतर आपण डायरेक्ट इथे भेटतोय जेवायला, धाब्यावर थांबलोय. आणि इथून आपल्याला जवळजवळ हंपी बाकी आहे 200 किलोमीटर. सो भाईला म्हटलं रस्ता काय असा आहे मागे, एकदम स्मूथ हायवे. सो भाईला म्हटलं आज जेवून घेऊया, मग नंतर पुढचं काय असं बघूया. सो आज तर काय आम्हाला दर्शन घ्यायचं नाही भगवान शंकराचं. सो आज आम्ही घेतलं आहे चिकन आणि तंदुरी रोटी. सो
या जेवायला तुम्ही पण. कैसा चल रहा है राइड? मजा आ रहा है. मजा आहे ना. तो ठीक आहे, पटापट मस्तपैकी जेवतो. सगळं आपले जेवण पटापट मस्तपैकी जेवतो आणि पुन्हा तुम्हाला रस्त्यावर भेटतो. सो नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. डायरेक्ट एंडिंगला भेटतो आहे. एंडिंगला म्हणजे इथून आपले जवळजवळ 40 किलोमीटर बाकी आहे आता. 1 मिनटं जरा थांबतो आणि तुम्हाला सनसेट होतोय तो दाखवतो. सुंदर असा सनसेट होतोय बघा. आणि पेट्रोलचं टेन्शन घ्यायचं नाही या रूटला. हार्डली तुम्ही 10-15 किलोमीटर क्रॉस केलं का तुम्हाला पेट्रोल पंप भेटून जाईल. भरपूर पेट्रोल पंप आहे, पेट्रोलचं टेन्शन नाही. तरी पण भाई आपल्या अल्तमासने जेरी कॅन भरून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही. आपला जरी संपला तरी आपण टाकू शकतो, पण आता गरज नाही आपल्याला. हार्डली आपले 35 किलोमीटर बाकी राहिलेत आणि होऊन पेट्रोल उरणार आहे. मोठो ब्लॉक थांबवतोय, थोडाच पाऊस पण पडतो इकडे. अरे बापरे, रिस्क घ्यायचा नाही. आपल्याकडे एकच गोप्रो आहे. आपला एवढा बजेट नाही आहे की आपण लगेच 2 दिवसात दुसरा गोप्रो घेऊ शकतो.